नमस्कार, मैं निशा अंसारी वोसो महाराष्ट्र न्यूज के साथ में। और आज हम कोलीवाड़ा के अंदर मौजूद हैं और जिस तरीके से देख सकते हैं कि मेरे पीछे यहाँ पर जो मीटर टैक्सी स्टैंड का उद्घाटन यहाँ पर किया गया है और तमाम जो यूबीटी के नेता है वो यहाँ पर पहुंचे हुए हैं। भाऊ कोरगावकर जी यहाँ पर पहुंचे हुए, जो अध्यक्ष है महाराष्ट्र में वाहतूक सेना के। कोरगावकर साहेब, मी तुम्हाला एक विचारू इच्छितो की ज्या प्रकारे तुम्ही उद्घाटन तर केलंच आणि उद्घाटन दर दिवस होत आहे, तर आता जे तात्कालीन प्रॉब्लेम शिनूड झालेली आहे महाराष्ट्र शासनातर्फे की मराठी बोला नाहीतर लायसन्स रद्द, काय म्हणणार? मला तर असं वाटतं की या प्रश्नावर अनेक टॅक्सी चालक, रिक्षा चालक हे आपणहून मराठी शिकण्याच्या याच्यात आहेत। त्यांना असं वाटतं की आम्ही महाराष्ट्रात इतकी वर्ष राहतो, आम्हाला ही सक्ती केली हा भाग वेगळा, पण आम्हाला सक्ती नसते केली तरी मराठी येणं आम्हाला जास्त चांगलं, कारण बऱ्याच लोकांशी आम्हाला संपर्क साधताना मराठीत बोलल्यानंतर जो आनंद काही लोकांना होतो तो आनंद आम्हाला घ्यायचा आहे। आणि त्यासाठी आम्हाला असं वाटतं की सक्ती असेल हे चुकीचं आहे, पण आम्हालाही स्वतःला मराठी शिकलंच पाहिजे असं मनोमन वाटतं। कोरगावकर साहेब, तुम्हाला असं वाटत नाही की मराठीचा मुद्दा सर्वात अगोदर उचलणारी मुंबई किंवा महाराष्ट्रामध्ये यूबीटी उद्धव बाळासाहेब ठाकरेच होते आणि हा मुद्दा आज वेगळ्या दिशेने चाललेला आहे? नाही, हे तर प्रत्येकाचं वेगवेगळ्या राजनीती कुठल्या प्रकारे न्यायची हा प्रत्येक संस्थेचा, संघटनेचा किंवा पक्षाचा हे असतो। सगळ्या अख्ख्या जगाला माहिती आहे की बाळासाहेबांनी मराठी मुद्दा जो उचलला त्या मराठी मुद्द्यावर आज मुंबई काय, महाराष्ट्र काय, हिंदुस्थानभर मराठी माणसांना एक मोठा दर्जा आला। केवळ मराठी माणसासाठी बाळासाहेब राबले नाहीत कधी, तर हिंदुस्थानातील प्रत्येक जनतेला त्याचा आनंद मिळावा, त्याला सुख मिळावं, त्याच्या ज्या काही सार्वजनिक गरजा आहेत, मूलभूत गरजा आहेत, त्या त्याला पुरवल्या गेल्या पाहिजेत असं बाळासाहेबांचं म्हणणं होतं। त्या पद्धतीत आजही उद्धवजींच्या अधिपत्याखाली, आदित्यजींच्या अधिपत्याखाली असे अनेक विभाग प्रमुख आहेत, उपविभाग प्रमुख आहेत, शाखा प्रमुख आहेत, हे सगळे त्यासाठीच कार्य करतात असं मला वाटतं। उसी के साथ में प्रमोद शिंदे जी है जो विभाग अध्यक्ष। प्रमोद जी, मैं आपसे ये जानना चाह रहा हूँ कि मराठी होनी चाहिए, ये जरूरी बात है और सबसे पहला बाला साहेब ठाकरे ने, उद्धव जी ने भी ये मुद्दा उठाया था, लेकिन आज जो देखने को मिल रहा है वो इससे पहले कभी देखने को नहीं मिला था। सर्वप्रथम आज ज्या कारणासाठी आपण आलेलो आहोत, आमचे उपनेते भाऊ कोरगावकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण महाराष्ट्रभर एक संघटन मजबूत करण्याचं काम चाललेलं आहे आणि त्याचा शुभारंभ आज या सायन कोळीवाड्यामध्ये सुद्धा हे जे अनेक टॅक्सी चालक आहेत, मीटर टॅक्सी स्टँडचं उद्घाटन झालं। आमच्या हनीबाई असतील, इस्माईल असतील, सर्व समस्त या ठिकाणी आमच्या सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत। पहिला शुभेच्छा देतो, एक चांगला या ठिकाणी स्टँडची तुम्ही निर्मिती केलेली आहे। आणि राहिला प्रश्न मराठी अमराठी भाषा सक्ती आणि भाषा शिकणे, या गोष्टी मला वाटतं आपण त्याला सकारात्मक दृष्टिकोन म्हणून बघूया। जसं भाऊंनी आता सांगितलं की आपसूक मराठी शिकण्याची इच्छा अनेकांची असते। अनेक असे महाराष्ट्राबाहेरील असे आमचे बंधू आहेत की ते मराठी एवढ्या असकलित बोलतात की त्यांना म्हणू शकत नाही हा मराठी आहे की काय। त्याचे खूप लोक आहेत असे मराठी बोलणारे। मला वाटतं मराठी निवेदक पण असे खूप आहेत की जे अमराठी असताना सुद्धा मराठी शिकतात। त्याच्यामुळे असं मला वाटतं कुणी मनामध्ये आणू नये की ही भाषा आमच्यावर लादली जाते। फक्त केवळ संवादाचं माध्यम हे नीट व्हावं। त्यावेळेला रिक्षामध्ये, टॅक्सीमध्ये एखादा माणूस मराठी बसला आणि त्याला समजा हिंदी येतच नाहीये, त्याला मराठीच येत आहे, तर जो रिक्षा चालवणारा असेल, टॅक्सी चालवणारा असेल, त्याला किमान मराठी कळावी की तो कोणत्या दिशेने जायचंय किंवा काय त्या प्रवासाला अडचण आली तर मराठी भाषेतून जर संवाद त्याला साधता आला, कारण आपण महाराष्ट्रामध्ये राहतोय। त्याच्यामुळे केवळ सर्व टॅक्सी चालकांनी आणि रिक्षा चालकांनी सुद्धा या भूमिकेतून मला वाटतं बघायला पाहिजे। आणि दुसरं असं की आताच महाराष्ट्र शासनामधल्या काही मंत्र्यांनी जो काय आदेश काढलाय त्याच्यावर अनेक युनियन्स आणि अनेक संघटना हे त्यांना भेटलेले आहेत आणि फक्त त्यांचा जो काही उद्देश आहे तो कसा आहे, चांगला आहे, वाईट आहे, ते टॅक्सी चालकांनी, रिक्षा चालकांनीच मला वाटतं समजून घ्यायचं आहे की खरोखर त्यांची भूमिका काय। पण एक आहे की मराठी भाषा
किंवा कोणत्याही आपण प्रदेशामध्ये गेलो तर ती भाषा ही आपण जर अनेक वर्ष त्या ठिकाणी राहतो तर किमान ती आपल्याला बोलता यायला पाहिजे, ही सर्वसाधारण अपेक्षा असते. त्याच्यामध्ये सक्तीचा प्रश्न नाहीये. आपला जो देश आहे तो घटनेच्या प्रमाणे चालतो, घटनेवर आधारित जी काही कलम आहे त्याच्यानुसार आपण चालतो. आपण सर्व भारतीय नागरिक आहोत. या भूमिकेतून आपण देशाला पुढे न्यायला पाहिजे. केवळ राजकारण काही जण जर करत असतील तर आता सजग दृष्टिकोन ठेवून चांगलं काय, वाईट काय, खरं काय, खोटं काय. तर कोविडमध्ये मला सांगा, तुम्ही उद्धव साहेबांनी जे मुख्यमंत्री म्हणून काम केलं, सर्वांनी बघितलं, त्याला कुठला जातीभेद, कुठलाही धर्मभेद, कुठलाही पक्षभेद त्यांनी ठेवला नाही. सर्वांना एकत्र घेऊन त्यांनी ते काम केलंय आणि त्याच्यामुळे अनेकांच्या पोटामध्ये दुखलं. दिल्लीश्वरांना असं वाटलं की अरे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जर अशा पद्धतीने महाराष्ट्रात काम करून जर दाखवत असतील आणि जर देशामध्ये त्यांना नेतृत्व करायची संधी मिळाली तर देश पण ते तशाच पद्धतीने पुढे घेऊन जातील. आणि म्हणून मग पुढचं जे काही राजकारण घडलं, संघटना फोडणं, शिवसेना फोडणं, त्यांचं मुख्यमंत्री पद कसं जाईल हे बघणं, या सर्व गोष्टी आहेत. परंतु आता मी या संपूर्ण आमच्या टॅक्सी चालकांना खूप खूप शुभेच्छा देतो. तुम्हाला एवढंच सांगतोय की सर्व आमची टीम आहे ही उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय. तुम्हाला कुठलाही काही प्रसंग आला तर तुम्ही या युनियनचे मेंबर आहातच, परंतु या मुंबईतले आहात, तुम्ही या देशातले आहात. तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही प्रशासनाबरोबर आम्ही झगडा करूच, परंतु प्रशासन जर नाही ऐकलं तर तुमच्यासाठी रस्त्यावर सुद्धा उतरण्याची आमची तेवढी ताकद आहे. आणि आजही सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे एकमेव नाव आहे, लक्षात ठेवा, उद्धव बाळासाहेब ठाकरे. देखिए, साथ के साथ में साजिद भाई सुपारीवाला जो शिव वातुक सेना के महाराष्ट्र के उपाध्यक्ष है और परमानेंट उपाध्यक्ष है. साजिद भाई, मैं आपसे जानना चाहता हूँ कि जिस तरीके से कोविड की जो बात आई और कोविड के अंदर एक जग के अंदर उद्धव बाला साहेब ठाकरे जी का नाम गया और जो आज जो परिस्थिति निर्माण की जा रही है उसके बारे में आप क्या कहोगे? सबसे पहला तो मैं आपका शुक्रिया अदा करता हूं कि आपने मुझे सवाल किया और एक बहुत अच्छा मुद्दा उठाया कि परमानेंट उपाध्यक्ष यानी कि परमानेंट निष्ठावान शिवसैनिक साजिद सुपारी वाला. आज एक ही बात की खुशी है कि आज भाऊ कुरगावकर जी यहाँ पर हमारे अध्यक्ष यहाँ पर हमारी हिम्मत अफजाई के लिए अब हाजिर है और आज इनके आने से ऐसा लगता है कि हमारा शिव वातुक सेना और तरक्की करेगा और हर जगह, सिर्फ महाराष्ट्र में, पूरे हिंदुस्तान में, हम पूरे देश में फैलाएंगे. और रही बात उद्धव बाला साहेब ठाकरे के बारे में, मेरे पास लफ्ज ही नहीं कहने के लिए, वो प्रमोद शिंदे साहब ने सब कह दिया, लेकिन इतना कहूंगा कि मराठी, मुसलमान, महाराष्ट्र और मुंबई सब मीम से आता है. और मीम से ही एक बात बताऊं कि महाराष्ट्र का रहबर, मराठी का रहबर अगर कोई रहा है तो बाला साहेब ठाकरे. उनके सिवा किसी ने मराठी की परवाह नहीं की. सिर्फ आज अपनी राजनीति सेक रहे हैं, रोटियां सेक रहे हैं. और उद्धव बाला साहेब ठाकरे जो उनके सुपुत्र है वो सबको लेके चल रहे हैं. आज आपको नजर आ रहा है हम सब महाराष्ट्र के रहने वाले मराठी ही है. जो महाराष्ट्र में रहता है वो मराठी है. आम्ही सर्व महाराष्ट्र आहोत. मी बोलतो की मुसलमान आहे, हो, मी बदलून करतो मी मुसलमान आहे, पण मी हे पण बोलतो मी मराठी मुसलमान आहे, मी महाराष्ट्रीयन मुसलमान हेच बोलतो. आणि तुम्हाला हेच बोलतो की नंतर जितके पण होणार ना स्टँडची ओपनिंग आणि महाराष्ट्रामध्ये जितके टॅक्सीवाले असणार, बाळासाहेब ठाकरे कधी पण सक्ती नाही केली. ते बोलले होते तुम्ही मराठी शिका आणि मराठी शिकवायची जिम्मेदारी आम्ही सर्व लोकांवर आहे. एक बोलतो, अब हिंदी में बोलूंगा मैं ताकि मेरे हिंदी भाई को समझ में आए कि जो हिंदी बोलने वाला वो गुनहगार नहीं है. महाराष्ट्र में रहते हो, महाराष्ट्र से प्रेम करते हो, मराठी सीखने की आपको आवश्यकता इसलिए है कि आप जैसे कि प्रमोद शिंदे जी ने बताया, कोई मराठी आदमी आपकी गाड़ी में बैठेगा, अगर नहीं भी आता है ना, इतना भी बोल दिया कि आइए बैठिए की जगह पर, सर्व तुम्ही या माझी टॅक्सी मध्ये या, मी तुम्हाला पोहोचवतो, इतना भी बोल दिया ना तो उसको मराठी है. जरूरत नहीं है ये राजनीतिक सेठी हमको ये सख्ती करना. ये अगर ऐसा लाइसेंस कैंसिल करेंगे, ऐसे हम किसी की रोजी पे लात मारने देंगे नहीं. हम इनको मराठी सिखाएंगे और ये खुद सीखना चाहते हैं. भाऊ ने अभी बताया कि ये लोग खुद सीखना चाहते हैं. मराठी बोलने में एक आनंद आता है. आज मैं एक मुसलमान हूं, मैं मराठी मेरे शाळा में मी भणलो आहे तर मला माहित आहे की शिकलो आहे ना मराठी, तर मला माहित आहे की मराठीची इम्पॉर्टन्स काय आहे. आणि पण जे मराठी शाळा नव्हते त्यांना पण शिकवायला काही प्रॉब्लेम नाही. आम्ही लोक शुरू करू. मैं नल बाजार से शुरू कर दूंगा. मैं तो पहले भी बोल चुका हूँ, अपनी ऑफिस है नल बाजार की, भिंडी बाजार की, वही जो भाव के आशीर्वाद से, उद्धव साहब के आशीर्वाद से और आदित्य साहब के आशीर्वाद से हम चालू कर देंगे वहां भी मराठी सिखाना टैक्सी वालों को. साजिद सुपारीवाला जी, मराठी सीखने की और सिखाने की डेडलाइन
समाप्त हो चुकी है। अब कार्रवाई का दौर है। मुंबई शहर के 70% टैक्सी और ऑटो रिक्शा वालों को 2 दिन के अंदर नोटिस दिए गए और सारे के सारे उत्तर भारतीय हैं। ये अब ये गांव जाएंगे या ये महाराष्ट्र में कैसे रहेंगे? ये सिर्फ बोलने की बात है। अब 2 दिन बाद देखो क्या होता है। ये राजनीतिक रोटियां से इनके पास यूपी वाला ज्यादा है हमारे से, इनके पास यूपी वाला हमारे से भी ज्यादा है। वो यूपी ये महाराष्ट्र में आए हैं, बाला साहब ठाकरे के कंधों पर बंदूक चला रहे हैं। इनको नहीं मालूम है कि महाराष्ट्र में जगह देने वाला ही बाला साहब ठाकरे। तो बाला साहब ठाकरे के लोगों को ये क्या हटाएंगे यार? ये सब राजनीतिक रोटियां सुटने दो, तुम देखो 2 दिन बाद क्या होता है। आखरी प्रश्न कोरगावकर साहेब मी तुमच्याकडून घेत आहे की ज्या प्रकारे गोंधळ घातला गेला, तुम्हाला असं वाटत नाही की बंगालीच्या नावाखाली फुटपाथचे धंदे उचलून सगळ्यांना बेघर केलेला आहे? आता टॅक्सीवाल्यांना हलवण्याची प्रतिक्रिया चालू झालेली आहे। मराठीचा मुद्दा असो काही असो, आणि शिवसैनिक जेवढं ताकदवर महाराष्ट्रामध्ये होता आणि आहे, एकाही शब्दावर मुंबई शहर लॉक आणि जाम होऊन जायचे, ही शक्ती परत कशी काय येईल आणि ह्या लोकांसाठी अशी भांडण तुम्ही कधी उभी करणार? आज ही हा प्रसंग आहे की इथे रिक्षा टॅक्सीवाल्यांचा एक स्टँड उभा केलाय। शक्ती आमची कधीच कमी नाही झाली, कमी होणार नाही। एक लक्षात ठेवा, बाळासाहेबांनी जी शिवसेना उभी केली आहे ती शिवसेना एवढ्यासाठी उभी केली आहे, कुठल्याही भाषिकावर महाराष्ट्रात राहणाऱ्या नागरिकांना कुठलाही त्रास होता कामा नये। कोणी जर त्यांना त्रास दिला, कोणी अन्याय केला तर त्याच्या विरोधात लढण्याची शक्ती बाळासाहेबांनी त्यावेळी दिली। आज उद्धवजी देत आहेत, आदित्यजी आमच्या बरोबर आहेत आणि याच्यामुळे मला खात्री आहे हे कोणी किती नारे लावू दे, इथला टॅक्सीवाला किंवा इथला रिक्षावाला त्याला केवळ मराठी येत नाही म्हणून तो आउटडेटेड होईल किंवा त्याला बाहेर काढलं जाईल, त्याला त्याच्या धंदा व्यवसायापासून वंचित केलं जाईल किंवा महाराष्ट्रातून बाहेर हाकलण्यात येईल। हा यांचा जो काही हे चाललंय काम चाललंय त्याच्या विरोधात शिवसेना निश्चित उभी राहील। साजिदनी सांगितलं की आता तुम्ही बघालच की आम्ही आमच्या लोकांना कसं संरक्षण देतो। तुम्ही म्हणालात की पुन्हा शक्ती, पुन्हा नाही तीच शक्ती आहे, तेच लोक आहेत, तेच शिवसैनिक आहेत की कुठल्याही परिस्थितीत अन्यायाच्या विरोधात उठून निघतात। आणि मला खात्री आहे की हे सगळे लोक आमचे बंधू आहेत आणि यांना संरक्षण देणं आमचं काम है। जिस तरीके से हम देख रहे हैं कि यहाँ पर महाराष्ट्र के लोग हैं, मराठी बोलने वाले हैं, मुस्लिम समाज है और बड़ी संख्या में उत्तर भारतीय समाज है, लेकिन इसके बीच में जो है मैं देख रहा हूँ कि हनी सिंह जी शिवसेना के साथ जुड़े हुए पंजाब के बंदे हैं। हनी सिंह जी, मैं आप पूछूं कि तुम शिवसेना में क्या कर रहे हो? भाई मैं तो पिछले कई सालों से शिवसेना में हूँ और शिवसेना उद्धव बाला साहब ठाकरे का काम करते आ रहा हूँ। शिव वाहतूक सेना की जो मुझे जवाबदारी मिली है, जिनके अध्यक्ष भाऊ कोरगावकर जी है, उनके नेतृत्व के खाली मैं काम कर रहा हूँ। जिस प्रकार से आप मुंबई महाराष्ट्र में हम लोग जा रहे हैं और हमको जो प्रतिसाद मिल रहा है, जितने भी टैक्सी वाले रिक्शा वाले अनेक यूनियन है सबकी अलग अलग, लेकिन लोगों को टैक्सी वालों को विश्वास खाली उद्धव बाला साहब ठाकरे की जो शिव वाहतूक सेना उसी पर है, क्योंकि उनके लिए हमेशा रास्ते पे उतर के उनको कभी भी कोई तकलीफ होती है तो खाली यही संगठन है जो हमेशा उनके लिए खड़ी रहती है। और बाकी जो रह गया मराठी का मुद्दा भी आप अभी इतने टाइम से सबके साथ बात कर रहे हो, तो मैं इतना कहता हूँ कि जितने भी लोग महाराष्ट्र में टैक्सी चलाते हैं, जो महाराष्ट्र में कितने सालों से रहते हैं, 90% उनको सबको ज्यादा से ज्यादा मराठी आती है। जो जरूरी बोलने जो नए लोग आए अभी ताजे जाजे बाहर से है, जिनको बिल्कुल भी नहीं आती, तो उनके लिए वो सकती है कि जो बेसिक मराठी है वो कम से कम उनको जरूरी आनी चाहिए। क्योंकि जैसे हमारे विभाग प्रमुख जी ने भी कहा कि एटलीस्ट जो भी आदमी टैक्सी में बैठेगा कंपनी जिनको हिंदी नहीं आती, तो उनको पूरी आनी चाहिए बताने के लिए कि मराठी में कहाँ जाना है, क्या कितना पैसा हुआ या जो भी डेस्टिनेशन गया, तो उतनी तो आवश्यक उनको आनी चाहिए। और ये शिव वाहतूक सेना भी यहाँ थमने वाली नहीं है, पूरी मुंबई महाराष्ट्र भर में इसके स्टैंड भी ओपनिंग चालू हो गए हैं। हनी सिंह जी, मैं आपसे जानना चाह रहा हूँ कि कोलीवाड़ा के अंदर ज्यादा टैक्सी वाले आपके पंजाब के ही है, तो क्या लगता है कि सारे टैक्सी वालों को क्या मराठी आती है क्या? बिल्कुल आती है। जो हमारे पंजाब में कोलीवाड़े में जो रहते हैं पंजाबी, आप एक बार कोलीवाड़े में आइए, जितने सिख समाज के लोग हैं वहां से आप उनको आके उनका इंटरव्यू लीजिए। 101% बोलता हूँ उनको बेसिक मराठी से भी ज्यादा मराठी आती है। अरे तुम्ही पण चांगलं मराठी बोलता की? शेलार साहेब, मी जे मुद्दे मांडलेले आहे, क्लासेस फेल झाली, प्रमाणपत्र फेल झाले आणि आरटीओच्या, जर आरटीओच्या हातात व्हेरिफिकेशन द्यायचा होता
तर एवढी भानगड कसं काय केली गेली की नाही तुम्ही शिका, आम्ही टीचर देतो, आम्ही क्लासेस देतो आणि नंतर परत आरटीओ अधिकारी. हे खरं आहे. आरटीओ स्टेप ही पुढची आहे. महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला आहे, त्या निर्णयाचे स्टेप बाय स्टेप ते पुढे गेले. आता त्यांना जर कोणाला बोलता येत नसेल तर त्यांनी आता जाहीर केलेलं आहे की त्यांना आम्ही 3 महिन्याची नोटीस देऊ, त्याच्या 1 महिन्याची, की त्याच्यानंतर परत त्यांना शिकवण्याचा प्रयत्न केला जाईल. आणि हे जर शोधायचं असेल ज्यांना मराठी येत नाहीये तर ते आरटीओ मार्फतच शोधलं जाईल ना. शासनाची माणसं दुसरी मिनिस्टर इथे येऊन शोधू शकत नाही. तर त्यामध्ये आरटीओ शोधतील, त्यांना परत शिक्षण दिलं जाईल, मराठी शिकवलं जाईल आणि त्यांना त्या ठिकाणी धंदा करण्याला आपण परवानगी त्या ठिकाणी महाराष्ट्र शासन देईलच निश्चितपणे. चलिए, जिस तरीके से सारे लोग कह रहे हैं, सबने अपनी अपनी बातें रखी है और कोरगांवकर जी ने जो कहा है कि मराठी और उद्धव बाळासाहेब ठाकरे की और शिवसेना जो है वो कल भी कमजोर नहीं थी, आज भी कमजोर नहीं है. कल भी एक आवाज में मुंबई बंद होता था और आज भी अगर शिवसेना ने चाह लिया तो कानून कायदा अपनी तरफ है, लेकिन संविधान से चलने वाले देश की खातिर आज भी शिवसेना सड़कों पर उतरने के लिए तैयार है. क्या महाराष्ट्र की सरकार शिवसेना को वो मौका दे रही है कि ये सड़कों पर उतरे, आंदोलन करे और बाद में हम कुछ करें? ऐसा नहीं है. सरकार को अभी भी सजग और जागरूक हो जाना चाहिए, क्योंकि ये गरीबों की बात है, ये किसी अमीर की बात नहीं है, किसी कॉरपोरेट की बात नहीं है. ये उन लोगों की बात है जो बेचारे गांव से आए, जाहिल थे, काका गागा नहीं आता था, ड्राइविंग का लेसन लिया और गाड़ी चला करके अपने परिवार का पेट पाल रहे हैं. आज ये मीटर टैक्सी स्टैंड का उद्घाटन हुआ और इसी उपलक्ष्य में जो है ये सारी चर्चा है. कोरगांवकर जी और आप सारे लोगों ने वॉइस ऑफ महाराष्ट्र से आज के सब्जेक्ट को लेकर के चर्चा की, उसके लिए थैंक्स और धन्यवाद.